शनिवार दिनांक 14 जून रोजी आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी. हे व्रत अनेक गणेश उपासक करतात, त्याचबरोबर उपासही करतात. मात्र तेवढं पुरेसं नाही. उपासाला उपासनेची जोड हवी. त्यातही संकष्ट चतुर्थीची पूजा विधी अत्यंत महत्त्वाची. ती कशी करायची आणि इच्छापूर्तीसाठी एक प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सविस्तर समजून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. श्री गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाचं व्रत करत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जातं. संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचं नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचं पठण, मंत्रांची जप करणे अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी शिवाय लाभदायी ठरू शकतात असं सांगितले जातं. गणपती सुद्धा बुद्धीची देवता आहे आणि गणपती बाप्पा ही वैश्विक देवता मानली गेली. शिवाय गणेश ही प्रेरणा देणारी देवता मानली जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीनं आणि पद्धतीनं गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचं व्रत एक काम्य व्रत मानलं जातं. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेनं पाळलं जात आहे. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे. सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापही नसे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेले श्री गणेश जवळचे आणि आपल्यातलेच वाटतात. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणारा आहे असं म्हटलं जातं. आता ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीची विधी आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करावी. शुद्ध पाण्यानं गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्षाचा पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. हे न जमल्यास ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर फुलं अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचं नामस्मरण करावं. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचं मानलं जातं, म्हणून रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुलं आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. श्री गणपतीला दुर्वा अर्पण करणं शुभ फलदायी सुद्धा मानलं गेले. या दिवशी 21 दुर्व्याची जोडी अर्पण केल्यानं गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असं सांगितलं जातं. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचं पुण्यही लाभत नाही अशीही मान्यता असल्याचं सांगितलं जातं. शनिवार दिनांक 14 जून रोजी रात्री 10:02 चंद्रोदय होणार आहे. चंद्राचं दर्शन घेऊन हे व्रत पूर्ण करावं आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. आता ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित एक महत्त्वाचा सण आहे, जो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि विशेष उपाय केल्याने देखील इच्छापूर्ती, संकट निवारण आणि सुखसमृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं. त्यासाठी कोणता प्रभावी उपाय फलदायी ठरू शकेल बघूया. गणपती बाप्पाला या दिवशी प्रसन्न करण्यासाठी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा ओम श्रीम ह्रीम क्लीम ग्लौम गम गणपते वरवरद सर्वजनम मे वशमानय स्वाहा या मंत्राचा 27 किंवा 108 वेळा जप करावा. मंत्र परत एकदा ऐका. ओम श्रीम ह्रीम क्लीम ग्लौम गम गणपते वरवरद सर्वजनमे वशमानय स्वाहा या मंत्राने सौभाग्य आणि इच्छापूर्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करावी आणि त्याची विधिवत पूजा करावी. यंत्राला चंदन, कुमकुम आणि दुर्वा अर्पण करावा. यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी फक्त गणपतीला 21 दुर्वा आणि मोदक अर्पण केल्यानेही गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात असं सांगितलं जातं.
संकष्ट चतुर्थीचं व्रत असेल तर संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला दूध, चंदन आणि शहद टाकून अर्घ्य द्यावं. यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मकता दूर होते असंही सांगितलं जातं. यापैकी अगदी काहीही जमलं नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळी उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करावी. पूजेत गणेश चालीसा, गणेश मंत्र आणि गणेश आरतीचा समावेश करावा. एवढंही केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात असं सांगितलं जातं. जर आपल्याला विवाहात उशीर होत असेल तर गणपती बाप्पाला लाल फुलं, केशर आणि हळद अर्पण करावी. त्याचबरोबर ओम सृष्टीकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा. यामुळे विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर होतात असंही सांगितलं जातं. शिवाय व्यवसायात यश मिळण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी रोळी आणि चंदनाचा टिळक लावून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा 11 वेळा जप करावा. हे उपाय करताना मात्र पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी. पूजा स्वच्छ आणि शांत ठिकाणी करावी. जर कुंडलीत गुरु किंवा शुक्र कमकुवत असतील तर ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाय करणं फायदेशीर ठरू शकेल. तर शनिवार दिनांक 14 जून रोजी असलेल्या ज्येष्ठ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपण हे सोपे आणि प्रभावी उपाय करू शकता. यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळेल असं सांगितलं जातं. तर तुम्ही सुद्धा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अशा प्रकारे इच्छापूर्तीचे उपाय करता का आणि त्याचे काय अनुभव तुम्हाला आलेत कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.